गडबडीत खावंसं मन करतंय. काय पाहिजे तुला? मम्मा आज वडापाव बनवूया का आपण? चालेल. चला मग मैत्रिणींनो, आता माझी मम्मी वडापाव बनवते ते मी तुम्हाला दाखवते कसे बनवते ती. आणि मी तुम्हाला लास्टला खाऊन पण दाखवणार आहे. तर एंडपर्यंत बनवून राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वडापाव बनवणार आहोत. वडापाव अगदी साधा सोपा आहे, तुम्हालाही नक्की आवडेल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. वडापाव बनवायला 3 बटाटे घेतलेत, मोठे होते म्हणून मधून कापून घेतलेत. थोडंसं त्याच्यात मीठ टाकते आणि कुकरला लावून 3 शिट्या करायला ठेवते. बटाटे कुकरला होत आहेत तोपर्यंत आपण वडापावचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी 8-10 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता, हे सर्व मिक्सरमधून जाडं-भरडं वाटून घ्यायचं. असं जाडं-भरडं वाटून घ्यायचं. बटाटे उकडून झालेले, थंड पण झालेले आहेत. हे बटाटे आता असे सर्व सोलून घ्यायचे. आता हे असे मॅश करून घ्यायचे. जास्त गाळ नाही करायचा, थोडे जाडे भरडेच ठेवायचे. अगदी थोडंसं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यावर मोहरी टाकत आहे. मोहरी चांगली तडतडली की उडदाची डाळ टाकलेली आहे. आता जो आपण वाटलेला मसाला आहे ना, तो टाकून घ्यायचा. मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा. चिमूटभर हळद टाकायची आणि व्यवस्थित असं हलवून त्याच्यावर आपण हा बटाटा मॅश केलेला ना, तो टाकून चांगला परतून घ्यायचा. आणि मुठभर अशी कोथिंबीर टाकायची. वडापावमध्ये जेवढी कोथिंबीर असेल ना, तेवढा वडापाव सुंदर लागतो. चवीनुसार मीठ टाकत आहे. आता ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याचे गोळे कोणी लहान करतं, कोणी मोठे करतं. आज मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे दाखवते. छोटे पण दाखवते आणि मोठे पण दाखवते. हे एवढ्या आकाराचे छोटे छोटेसे, आणि गाड्यावर भेटतात ना, ते असे मोठ्या आकाराचे असतात. असे सर्व गोळे आपण करून घेऊया. तोपर्यंत आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बेसन चांगलं असं सर्व त्याच्यातल्या गाठी आहेत ना, त्या अशा मोडून घ्यायच्या. जास्त पातळ नाही करायचं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि असं चांगलं गोल 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 करून फेटून घ्यायचं. हे सध्या घट्ट आहे, थोडंसं याच्यात पाणी लागेल. बेसन मध्ये चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि आता चांगला हलवून वडे सोडूया. हे बघा, ह्या आकाराचं केलेले आहेत. नवलादेवी चांग चांग भलं. छोटे छोटे वडे खायला खूप सुंदर लागतात. मैत्रिणींनो, एकदा नक्की करून बघा अशी छोटे छोटे वडे. छोटे वडे आहेत ना, चवीला पण खूप छान लागतात. बघा, असे सर्व काढून घ्यायचे. छोटे छोटे बॉल, मस्त खायला पण मस्त.
आता मी मोठे दाखवते. जसे गाड्यावर भेटतात ना त्या पद्धतीचे मोठे वडेपाव दाखवते. हे बघा, हे मोठे आहेत. काही लोक चपटे पण करतात. हा असं सोडायचं. किती गुलू झालेत बघा वडापाव आमचे. गोल गोल वडा. असे सर्व वडे काढून घेत आहे. बघा मोठे वडे पण किती सुंदर झालेत. यम यम. काढताच खायचं मन करते पण गरम आहे ना. आता आपण थोड्याशा मिरच्या तळून घेऊया. या मिरच्या घेतलेल्या आहेत. वडापाव म्हटलं की वडापाव बरोबर मिरची आलीच. लांब राहा ताई. आपलं जे हे बेसन उरलेलं होतं ना, आता आपण ह्याच्यापासून वडापावची चटणी बनवणार आहोत. मस्त याला असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आपण चटणी करत आहोत. त्यासाठी 4 लसूण घेतलेले आहेत. लसणाच्या पाकळ्या आहेत, न सोलताच घेतलेले आहेत. आणि आपण जो हा वडापावचा चुरा आहे ना तो ह्याच्यात टाकत आहोत. चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, अशी मस्तपैकी सुकी चटणी बनते. आता आपण वडापाव बरोबर खाऊया. आता वडापाव मध्ये आपण ही चटणी बनवली ना, ही मस्तपैकी चटणी लावायची. हा चुरा घ्यायचा आणि हे मस्तपैकी असे वडे टाकून मिरची बरोबर खायचं. आणि वडापाव तयार आहे. चल खायला घे पटापट. मैत्रिणींनो, मी तुम्हाला खाऊन सांगते हा कसा झालाय. 1 सेकंड. हा तुटला वडापाव असा. हा आता असा मी हे करणार, अरेंज करणार आणि यम्मी. यम्मी यम्मी झाले.